पुढे संस्कृती निष्ठा. मला वेळ पुरणार नाही, मी विस्तार करत नाही, फक्त एक वाक्य सांगतो. परमपूज्य परमवंदनीय स्वामी रामसुखदासजी म्हणायचे, भारतीय हिंदू संस्कृती सांभाळण्याकरता 4 गोष्टीत बदल करायचा नाही. कोणत्या 4 गोष्टी? देशभाषा, वेशभूषा, आपलं खानपान आणि देहसंबंध यामध्ये बदल करू नये. संस्कृतीला धक्का लागणार नाही. जरा बोलू, सध्या काय आमचं दुर्दैव आहे, मराठी भाषेमध्ये या इंग्रजी भाषेने 25% आक्रमण केले. त्याचा परिणाम असा झाला, नवीन मुलांना जुनी मराठी शब्द कळत नाही. तुला शृंगार कळतो का? बरं जाऊ दे, मेकअप कळत असेल अरे ज्या भाषेकरता ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझा मराठाची बोलू कौतुके, याचा अर्थ मी इंग्रजीचा द्वेष्टा नाही, इंग्रजीचा अजिबात मला राग नाही. व्यवसायाधिका करता, पोट भरण्याकरता त्या भाषेचा आदर करा, पण मराठी भाषेशी अनन्य राहा. विठाला वेशभूषा किती बदलली महाराज. अरे अलीकडचे नवीन मुलं आणि नवीन मुले आपल्या देहाला कसं दिसावं याकरता नटवनाट्यांना आदर्श मानू लागली. केवढा खंत आहे. क्षमा मागून बोललेल्या व्यासपीठावर बोलू नये, पण आम्ही नाही बोलत तर कोणी बोलायचं. अहो, माता भगिनींनी अंग प्रदर्शनाच्या शर्यती लावल्यात. कोण किती अधिक अंग प्रदर्शन करेल. त्या उत्तान वेशाचा परिणाम विकाराची जागृती होऊ लागलेली. याचे अनेक कारण असेल, पण त्याला वेशभूषा जबाबदार आहे. मी ऐकलंय, पाहण्याचा कसला योग मला. SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब प्राचार्य आणि असताना देखील आपल्या उभ्या आयुष्यात कधी मामांनी पॅन्ट वापरली नाही. महाराज त्यांची कीर्तन ऐकणारी मंडळी तिथे, गोपाळबा रेजबुडकर, अमृत महाराज कळहाळे यांची माधवबागेत आपण कीर्तन ऐकलेली आहे. मामा कॉलेजला जात असताना धोतर, शर्ट, कोट आणि टोपी घालून जात होते. केवढा आदर्श आहे. माझ्या पुढे एक दृष्टांत आला. स्वामी विवेकानंद शिकागो धर्म प्रसिद्धीला चालले होते. विवेकानंदांची वेशभूषा भारतीय होती. भगवा फेटा होता, भगवी लुंगी होती आणि भगवा कुर्ता होता. 2 वाक्य आपल्या पुढे मांडतो. भारत देशातील माणसं स्वभावाने भावनिक आहेत आणि पाश्चात्य देशातील माणसं स्वभावाने चिकित्सक आहेत. त्याचा परिणाम असा झाला, चिकित्सेतून विज्ञानाचा जन्म झाला आणि भावनेतून अध्यात्माचा जन्म झाला. केवढी चिकित्सा. माझे गुरुजी पद्मश्री शंकर बाप्पा आपेगावकर ज्या वेळेला जर्मनीला मृदंग वाजवायला जायचे. आता इथे पंडित मंडळी यांना काय सांगण्याची गरज नाही. मृदंग वाजवत असताना एक एम्प्लिफायर बनवलंय जर्मनीने. त्याला तांबडी लाईट आणि हिरवी लाईट आहे. मृदंग वाजवण्याचं शास्त्र असं आहे, मृदंगाचं शाईपूड ज्या स्वरात आहे त्याच्या खर्जात धूम लावावं लागतं. आणि खर्जात जर नसेल तर कणिक लावून ते खर्जात आणावं लागतं. कणिकेचे 2 कारण आहेत. पहिलं कारण, मृदंग मुख लेपे न करो ते मधुर ध्वनी. मृदंग गोड वाजावं म्हणून थोडी कणिक लावावी. कणिक वाळली का शहाणा पखवाजा काय करतो, वाळलेली कणिक काढून टाकतो आणि ओली कणिक लावून त्याला खर्जात आणण्याचा प्रयत्न करतो. वाजवत असताना शाईत आणि धुमाचं वजन सारखं लागतं. महाराज ज्याला हे ज्ञान नाही ना, ती माणसं धूम बडवतात नाही, फोडूनच टाकतात. बसलेली लोक त्याची परीक्षा घेतात. वारे मृदंग्या, एका कीर्तनात 6 दुमडे फोडली. वारे मृदंग्या, पाहत ही वेडी हळद. याला काय परीक्षा म्हणावी. वाजवत असताना शाईत आणि धुमाचं वजन सारखं लागतं. अरे मृदंगाची विद्या भारत देशात जन्माला आली, ती आम्हा वारकरी संप्रदायाने सांभाळली, पण परीक्षा मात्र विदेशातल्या लोकांनी घेतली. का? तो वर्ग चिकित्सक आहे. विवेकानंदांची वेशभूषा भारतीय होती. भगवा फेटा, भगवी लुंगी, भगवा कुर्ता, पण चप्पल मात्र भारतीय नव्हती, ती शिकागोची परिधान केलेली होती. स्टेजवर निघाले. एका पाश्चात्य तरुणाने विवेकानंदांकडे पाहिलं नाही, एक प्रश्न विचारला, स्वामीजी तुमची वेशभूषा तर भारतीय, भगवा फेटा, भगवी लुंगी, भगवा कुर्ता आहे, पण चप्पल मात्र आमच्या देशातली शिकागोची घातली, काय कारण आहे? मला उत्तर द्याल? काय विवेकानंद होते महाराज, काय बुद्धी हिमालया इतकी होती. सांगितलं, बाळ तुझ्या देशातील संस्कृती भोग प्रधान आहे आणि भोग प्रधान असल्या कारणाने पायाखाली तुडविण्याच्या निमित्ताने मी चप्पल धारण केली, आणि माझ्या देशातील संस्कृती त्याग प्रधान असल्या कारणाने ती डोक्यावर धारण केली. संस्कृतीनिष्ठा. पुढे नीतिनिष्ठा. जोडोनी या धन
करी उदास विचार वेच करी जोडून आधार उत्तम व्यवहारे जोडून आधार उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी आदेश करी उदास विचारे वेच करी जोडून आधार उत्तम जोडून आधार उत्तम व्यवहारे धन उत्तम व्यवहारे दुनियाधन उत्तम विचारे दुनियाधन उत्तम व्यवहारे भले भले दुनियाधन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी उदास विचार वेच करी जोडून आधार उत्तम व्यवहारे जोडून आधार उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. एक सांगू, आपल्याला मिळालेल्या नरदेहाचा म्हणा धनाचा म्हणा त्याचा दुरुपयोग करायचा नाही, त्याचा योग विनियोग करायचा, नीतीने ते वापरायचं. गुरुबरे मामा म्हणायचे, आज जर या मानवी देहाचा दुरुपयोग केला ना बो, पुढे अनंत काळापर्यंत दुःख भोगावं लागेल. त्यावेळेला देव सुद्धा मदतीला येत नाही. पूर्वजन्मी पाप केले बहुविस्तारी. भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे झाले. गंमत अशी, राजा दशरथांनी आपल्या आयुष्यात कधी आरसात पाहिला नव्हता. आता आपलं तुझा वियोग न व्हावा त्या आरशाचा. राजा दशरथ आरसा पाहत नव्हते. कसं काय चुकून एकदा आरसा पाहिला, कानामागचा एक केस पांढरा दिसला. लक्षात आलं, राज्य चालवण्याच्या मी लायकीचा राहिलो नाही. मामा म्हणायचे, माणसात दोन प्रकार आहेत, एक शहाणा आणि एक अज्ञानी. शहाणा कोण? आपल्या पायातली चप्पल आपल्या मुलाच्या पायाला आली, तो मुलगा कर्तव्य करबदार झाला की शहाण्या बापाने आपल्या कमरेच्या चाव्या सोडायच्या, मुलाच्या हातात द्यायच्या. हे बघ बाळू, तू आणि तुझा संसार, मी पंढरची वारी करण्याकरता निघालो. हा शहाणा बाप आहे. आणि दुसरा इतका वेडा आहे, तो कमरेच्या किल्ल्या सोडून देत नाही, त्याच्या कापून घ्याव्या लागतात. कधी घ्याव्या लागतात मी सांगायची काय गरज आहे. विठाला अरे वेड्या हो, कमरेच्या चाव्या कापून घेण्यापेक्षा आपलं सोडून देत जा. कवर तोला काम धरत बसता. उठा उठा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून पंढरीच्या वाटेला लागा, पंढरीचा लागे वाटा. तसा प्रकार. रामराज्य झालं. अनेक साधू भिक्षा मागण्याकरता अयोध्या नगरीला आला. प्रकार असा होता, एक कुत्रा त्या साधूच्या पाठीमागे लागला होता. पुष्कळ वेळेला कुत्र्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला, पण कुत्रा काय पाठीमागे जात नव्हता. आता मी विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय सांगतो. नियम असा आहे, आपल्या जेवणाच्या पदार्थावर कुत्र्याची नजर पडू देऊ नये. त्याच्या डोळ्यामध्ये स्लो पॉइझन आहे. तुम्ही म्हणाल, हो नाथ महाराज, तो आमचा पाळीव प्राणी आहे. असू द्या की. शहाण्या घरमालकाने आपण जेवण्याच्या अगोदर आपल्या घरच्या कुत्र्याला भरपूर भाकर टाकून त्याला तृप्त करायचं, मग त्याला बांधून तरी टाकायचं किंवा हाकलून तरी द्यायचं. पण त्याची नजर इतकी वाईट आहे का त्याची दृष्टी आपल्या तातावर पडू देऊ नये. आमच्या खेडेगावात हे पाहायला मिळत नाही, पण शहरातल्या कुत्र्यांनी काय पुण्य केलं मला जर कधी ग्रंथात सापडलं तर मी परत तुम्हाला सांगेन. काय ते शहरातली कुत्री भाग्यवान आहे, त्यांना बसायला गाडी आहे, खायला बिस्किट आहे. शहरातली माणसं माणसावर प्रेम ना जास्त करत, त्या कुत्र्यावर करता. बंड्या बंड्या बंड्या, पर बंड्या स्वयंपाक घरात. इतकं कुत्र्यावर प्रेम का करतात तुम्हाला माहिती का? नाही, मी सांगतो. ही पुढच्या जन्माची व्यवस्था. आपण भारतीय सिद्धांत मांडणारी माणसं आहोत. या देशातला इतिहास का
मुक्या प्राण्यावर प्रेम करायचं हे संतांनी आपल्याला शिकवलंय. भूतदया गायी पशुचे पालन, पण कोणत्याही प्राण्यावर फाजील प्रेम करायचं नाही, कोणत्याच नाही. भारत हे नाव ज्या राजामुळे पडलं तो राजा भरत सगळ्या समुद्रवलयांकित राज्याचा त्याग केला वेड्याने, हिमालयात गेला आणि हरणाच्या पाडसावर प्रेम करत बसला तर हरणाच्याच गर्भाला जन्माला जावं लागलं. मग तो जर हरणाच्या गर्भाला गेला मग हे काय कुत्र्याच्या जन्माला जाणार नाहीत काय? ठाला ठाला विठाला 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 विठाला. हे त्या संन्याशाला माहित होतं. कुत्रा जात नाही म्हणून राग आला संन्याशाला आणि आपल्या पायाने त्या कुत्र्याच्या तोंडावर लात मारली. कुत्रा ओरडत 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 रामचंद्रांच्या दरबारात आला. हे बघा, माझ्या पदरचं एक अक्षर सांगत नाही मी आणि इथे पदरचं सांगायचं नाही. नाथ महाराजांचा भावार्थ रामायण उघडून 13वा अध्याय वाचा. नाथ महाराज सांगतात रामचंद्रांच्या दरबारात कुत्रा बोलला पण एकदा. ओरडणारा कुत्रा रामाच्या दरबारात गेला, त्याचं ओरडणं रामाने ऐकलं आणि विचारलं का रे ओरडतो, भूक लागली का? मग कुत्रा बोलला रामा, अरे भूक लागली असती तर अयोध्येच्या कोणत्याही दरवाज्यात गेलो असतो तर चतकुर भाकरीचा तुकडा मिळाला असता. मग ओरडतो का? हे बघा, एका संन्याशाने विनाकारण माझ्या तोंडावर लात मारली. का मारली? माझ्यावर अन्याय झालाय, मी न्याय मागण्याकरता आलो. मी ऐकलंय रामाच्या दरबारात कुत्र्याला सुद्धा न्याय मिळतो, या विश्वासाने मी तुमच्या दरबारात आलोय. आता मला न्याय द्या. रामाला दरदरून घाम फुटला. महाराज त्या लक्ष्मणाला सांगितलं पहिलं संन्याशाला घेऊन या. आले घेऊन. दरबार भरवला. एका बाजूला तो संन्याशी आणि एका बाजूला तो कुत्रा. विचारलं लात मारले? संन्याशी महाराजांनी सांगितलं हो मारले. कारण कळेल? हो राम, विनाकारण मारली नाही. याचं सारखं लक्ष माझ्या भिक्षेच्या झोळीकडे होतं. मला वाटलं तो छलांग मारून भिक्षा फाडून टाकील किंवा त्याच्या डोळ्याच्या दृष्टीने माझी भिक्षा दूषित होईल, म्हणून मी घाबरलो आणि घाबरल्या पोटी त्याच्या तोंडावर लात मारली. गुन्हा कबूल झाला. रामाने आता स्वतः न्याय दिला नाही. कुत्र्याला सांगितलं महाराजांनी आपण केलेला गुन्हा कबूल केला, काय शिक्षा द्यायची? तो कुत्रा फार हुशार होता महाराज. त्यांनी सांगितलं राम, याला दुसरी कोणती शिक्षा देऊ नका, याला मोठ्या मठाचा मठाधिपती करा. मठ मिळणं बक्षीस का शिक्षा? हो, आपल्या दृष्टीने ती बक्षीस आहे, पण कुत्र्याने शिक्षा म्हणून सांगितलं त्याला मड द्या. रामाने विचारलं ए वेड्या, अरे मड देणं म्हणजे ती बक्षीस होईल, शिक्षा कसली? कुत्र्याने धर्मशास्त्र सांगितलं. तो म्हणाला राम ऐका, लहान बालक, स्त्री, भिकारी, संन्यासी आणि देव यांना दिलेला द्रव्याचा किंवा कोणत्याही वस्तूचा जर दुरुपयोग झाला ना तर पुढचा जन्म कुत्र्याचा मिळतो. मग रामाने कुत्र्याला विचारले तुला कसं काय माहिती? कुत्रा म्हणला देवा, मीच मागच्या जन्मामध्ये मोठ्या मठाचा मठाधिपती होतो. इतके संन्यास, इतकी दक्षिणा मिळाली पण त्याचा दुरुपयोग केला म्हणून कुत्रा झालो आणि आता विनाकारण त्याची लात मी खाल्ली. आता एक काम करा, काय? त्याला मठाचा मठाधिपती करा. काय होईल? अहो तो मिळालेल्या दक्षिणेचा दुरुपयोग करील, मग तो कुत्रा होईल, मग मी संन्यासी होईल, मग मी त्याच्या तोंडावर लात मारीन फिटम फाटम. विठाला ठाला विठाला 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 विठाला. अरे आयुष्याचा कसा उपयोग करावा तुकोबराय सांगतात. आयुष्याच्या साधने साधने, आयुष्याच्या साधने साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य मी जन्मालो सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. धन्यामी जन्माला, धन्यामी जन्माला. अरे भगवत कृपेने नरदेह मिळाला. स्वामी महाराजांसारखे सत्पुरुष आपल्याला मिळालेत, मग आपण का परमार्थ करू नये? डोळ्यात तेल घालून परमार्थ केला पाहिजे. काकडा त्याच्याच करताय काय? संतांनी जीवाला जागवलंय.
संतांनी देवाला जागवलंय नव्हे, संतांनी संतांना जागवलंय. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्मात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेव माता, सुखवी व्यथा जन्मात. उठा रे उठा, संसारातून जागे व्हा आणि आता देवाच्या चरणाला लागा. कारण या संसार भयातून सोडवणारा जगाच्या मालकाशिवाय दुसरा कोण आहे महाराज. म्हणून आपण निघालं पाहिजे आणि भक्तीची निष्ठा धरली पाहिजे. तुकोबर आहे शेवटची निष्ठा सांगतात भक्तिनिष्ठा. आम्ही नामाचे धारक ज्ञानो प्रकार अनेक, म्हणून महाराज सांगतात एक विधा आम्ही न धरू पलट. आम्ही बदल केला नाही. माणसं का बदल करतात आणि केव्हा करतात? पहिली गोष्ट, प्रलोभन मिळालं का माणसं बदलतात, ना तर मृत्यूच्या धाकाने तरी बदलतात. संत मृत्यूच्या धाकाने बदलत नाहीत का? आता भय नाही ऐशे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. नाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज म्हणतात, देवा जर हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवा नळ त्रिभुवनी खाये, परे तुझीच वाट पाये गा विठोबा. ते काय आपल्यासारखं का कोरोना आला घाबरले काढून टाकले माळा. अरे आता कुठे परीक्षेची वेळ आली होती आणि झाले सगळे नापास. अरे मजबरी घाली घन परमी न सोडी चरण, अशी ज्याची वृत्ती आहे ना तोच परमार्थ करू शकतो. येरवी दुसरा नाही. विठाला ठाला विठाला विठाला मृत्यूला संत घाबरत नाही. बरं प्रलोभनाला सुद्धा नाही. रावणाचा आणि भगवान प्रभू रामचंद्रांच्या युद्धाला सुरुवात झाली. हजारो राक्षस रामाने मारली होती रावणाचे, हजारो. आता रावण घाबरू लागलेला होता. का? असे जर सैन्य माझं मरून गेलं तर पराजय स्वीकारावा लागेल. म्हणून त्यांनी आपला धाकटा भाऊ कुंभकर्ण त्याला झोपेतून जाग केलं. तो विशाल काय होता महाराज, त्याला शस्त्रास्त्राची गरज लागत नव्हती. वानर धरायचा बगलेत फक्त दाबायचा, यदगात वान निवर्तन. ते इतका विशाल काय होता. 18 पद्म वानर होती रामचंद्रांच्या सैन्यामध्ये. 18 पद्म वानर. त्याच्यात एक लहान वानर होतं, त्याचं नाव होतं गंधमादन. त्याच्या अंगाचा सुगंध येत होता. गंधमादनाला कुंभकर्णाने पाहिलं, त्याला पकडलं. फक्त मूठ दाबल्याबरोबर त्याच्या नाकातून रक्त बाहेर पडू लागलो. तो भयभीत झाला. कुंभकर्णाने विचारलं, तुझं नाव? गंधमादन आहे. कशाला आला? प्रभू रामचंद्रांना विजय मिळावा म्हणून खारीचा वाटा याच्याकरता मी युद्ध करता आलोय. कुंभकर्णाने सांगितलं, वेड्या प्राण माझ्या हातात आहे. आता जर थोडं दाबलं तर तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल. तुला मी प्राणदान देतो, पण एका अटीवर. कोणत्या अटीवर? रामाचा सेवक न म्हणताना रावणाचा सेवक म्हण. मी तुला आत्ता प्राणदान देतो. आपल्या माळेची शपथ घेऊन सांगा आपण काय केलं असतं बुवा. त्या गंधमादनाने सांगितलं, कुंभकर्ण अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा श्रीरामाचा म्हणून मरण्यात आनंद आहे, पण मी बदलणार नाही. याला निष्ठा म्हणतात. विठाला 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 का बदलणार नाही? तुकोबर आहे सांगतात, न संडू ही वाट सापडली सापडली, न संडू ये वाट सापडली. कविता में नदारू पालाटा, कविता न संडू हे वाट सापडली, न संडू हे वाट सापडली, न संडू हे वाट सापडली, न संडू हे वाट सापडली. का बदलणार नाही?
न संडू ही वाट सापडली. आपण मराठी चांगले जाणकार आहात. वाट शब्दाचा अर्थ रस्ता. जसं मुंबईला येण्याकरता अनेक मार्ग आहे. हवाई मार्ग आहे, जलमार्ग आहे, भुयारी मार्ग आहे, अनेक मार्गाने जसं इथं राजधानीला येऊ शकतो, तसं देवाकडे जाण्याकरता ज्ञानोबराय सांगतात अनेक मार्ग आहे. उपायाची ना येवानी येत, अनेक मार्ग आहे. मी काही मार्ग सांगतो. पहिला कर्माचा मार्ग, दुसरा योग मार्ग, तिसरा ब्रह्मज्ञानाचा मार्ग, चौथा भक्तीचा मार्ग आणि पाचवा उपासनेचा मार्ग. विठाल 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 विठाल. सगळ्या मार्गाचं चिंतन करणार नाही, वेळ फार कमी आहे. पहिला कर्म मार्ग आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. गहना कर्मणो गती, किती सूक्ष्म आहे. दोन उदाहरणं सांगतो. कार्तिकी एकादशीच्या दिवशी ज्ञानोबरांच्या संयमन समाधी सोहळ्याच्या काळात मामासाहेब दांडेकरांकडे दोन फिलॉसॉफर आले आणि दोन महत्वाचे प्रश्न विचारले. त्यात पहिला प्रश्न आहे का, मामा इंद्रायणी सारखं पवित्र तीर्थ आहे, मग स्नानाला गेल्यानंतर माणसं इंद्रायणीचं पाणी तोंडात घेतात, गुळण्या करतात आणि तसंच फेकतात. हे योग्य आहे की अयोग्य आहे? मुळात अयोग्य आहे. दात तोंड स्वच्छ बाहेर धुवायचं, इंद्रायणीमध्ये फक्त कमरे इतक्या पाण्यात जाऊन बुडी मारायची आणि वर यायचं, तर स्नानाचं पुण्य मिळतं. साबण शॅम्पू लावून पुण्य मिळत नसते महाराज. तीर्थाच्या स्नानाचा स्वतंत्र विधी आहे, तिथं फक्त बुडी मारायची. पण नवीन वारकरी आहे, ज्याची राहण्याची व्यवस्था नाही, तो धर्मशाळेला भाडं देऊ शकत नाही, वाळवंटातच राहतो, त्याने काय करायचं? त्याच्याकरता एक आपदघात म्हणून नियम असा आहे, इंद्रायणी मातेचं पाणी जरी तोंडात घेतलं पण गुळणा करत असताना लगेच ते पाणी प्रवाहामध्ये टाकायचं नाही. मग आपल्या डाव्या हातावर उजवा हात घ्यायचा, तोंडाची गुळणी उजव्या हातावर टाकून खाली टाकायची, मग तुम्हाला पाप लागणार नाही. दुसरा प्रश्न, मामा इंद्रायणी सारखं पवित्र तीर्थ शौचविधी सारख्या अशुभ क्रियेला घेऊन जावं का? शौचविधीला इंद्रायणीचं पाणी नेणं म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. इंद्रायणी आपली आई आहे. आता तशी अव्यवस्था नाही, धर्मशाळेमध्ये शौचकूपाची व्यवस्था केलेली आहे. पण नवीन वारकरी आहे, एकटा आळंदीला आलेला आहे, त्याला धर्मशाळा कोणी देईना, त्याच्याजवळ पैसे नाही, मग त्यांनी काय करायचं? आता ऐका, शौचविधीला जे भांड घेऊन जाणार आहात ते इंद्रायणीच्या पाण्यात बुडवा, ते 2 मिनिटं काठावर ठेवा. आता त्याला उजवा हात लावायचा नाही, डाव्या हाताचा अंगठा सोडून 4 बोटं त्या पाण्यात बुडवायची, फक्त हुंगायची. हुंगल्याबरोबर त्याचं पावित्र्य नष्ट होतं, ते पाणी सामान्य होतं. खुशाल घेऊन जा, तुम्हाला पाप लागणार नाही. विठाला विठाल 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 विठाल. कर्माचा मार्ग क्लिष्ट आहे, दुसरा योगाचा मार्ग. मगाशी तळेकर महाराजांनी प्रवचन करत असताना काही शब्द मी ऐकले. योगाचा मार्ग त्याही पेक्षा कठीण. गीता सांगते, क्लेशोदिकतरस्तेषां मग व्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ताई गतिर्दुःखम देह विद्वेरे व्यापते. योगाची वाटा निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिशील वाटा भागाला. योग याग विधी येणे नो ये शेती वायाचे उपादे धर्म, वायाचे उपादे दंबधर्म, वायाचे उपादे दंबधर्म. योग याग विधीने नोहे शेते, वायाचे उपादे दंबधर्म, वायाचे उपादे दंबधर्म, वायाचे उपादे दंबधर्म. ज्यांच्या दरबारात आम्ही 4 वर्ष शिकलो, त्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचा फार मोठा इतिहास आहे. परत कधी भगवत कृपेने जर संधी मिळाली तर पुन्हा सांगेल, पण आता मला वेळ नाही. योग मार्ग कठीण आहे, ब्रह्मज्ञान त्याही पेक्षा कठीण आहे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी काय हिमपुटी वेदशास्त्रे. ज्ञानोबराय बोलतात, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकाचे. अरे ज्ञानेश्वरीच्या एका एका अक्षरावर PhD केली जाते, अक्षर कळत नाहीत, इतकं ब्रह्मज्ञान कठीण आहे. आता महत्वाचा भाग सांगतो उपासनेचा. शहरातली माणसं बहुतेक गायत्री मंत्राचे अनेक उपासक आहेत,
असं वारंवार इथे सेवेला आल्यानंतर जाणवतं. एक बघा, गायत्री मंत्र जपत असताना 6 वर्षात आत उपनयन संस्कार झाले पाहिजे. त्याला शिंडी आणि जाणवं लागतं, त्याशिवाय गायत्री मंत्र जपता येत नाही. दुसरी गोष्ट, गायत्री मंत्राला ब्रह्मदेवाने आणि विश्वामित्राने दिलेला शाप आहे. ते शब्द आहेत पण निर्जीव झालेले आहेत, त्याच्यामध्ये प्राणशक्ती नाही. त्याच्यात प्राण आणण्याकरता तो मंत्र अगोदर शापमुक्त करावा लागतो. शापमुक्त करत असताना दशांश हवन, दशांश तर्पण आणि गायत्री मंत्रामध्ये जेवढे अक्षर आहेत त्याचा लक्ष लक्ष जाप करावा लागतो. त्याशिवाय गायत्री मंत्राचं फळ मिळत नाही. चला, त्याच्यापेक्षा ज्ञानोबरांनी सांगितलेलं मंत्र आपण पारायण केलं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं. ज्ञानोबरा 8व्या अध्यायात सांगतात, ओंकाराची कुशी अक्षरे होते ओंकारेशी. ओंकार हा जगातला प्रणव बिजराज मंत्र आहे. त्याला आकार, उकार आणि मकार आणि अर्धमात्रा अशा 3.5 मात्र्याचा मंत्र आहे. जगात जेवढे धर्म आहेत त्या सगळ्या धर्माचे मंत्र ज्याच्यातून जन्माला आले त्याला ओंकार म्हणतात. ओंकार, ओंकार सकल धर्माच्या मंत्राचा राजा आहे. विठ्ठल 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 हे सगळं अवघड आहे महाराज. भक्ती सगळ्यात सोप्या आहे. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी घेऊन हाती घेऊन येण्याचा, किंवा न लगे आंघोळ तोंड धुवावे. सकाळी उठल्या उठल्या बसलेल्या अंथरुणावर जरी रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला तर दोष लागत नाही. जरा पुढे पायरी सांगू, विटाळात रामकृष्ण हरी मंत्राचा जप केला तरी दोष लागत नाही आणि सुतकात जरी केलं तरी दोष लागत नाही. सुतकात आणि विटाळात 2 गोष्टी करायच्या नाही. कोणत्या 2? वेद मंत्रांनी स्थापित असलेल्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं नाही आणि कपाळाला गंध लावायचा नाही. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भागवत वाचा किंवा रात्रंदिवस रामकृष्ण हरीचा मंत्राचा जप करा, तुम्हाला दोष लागणार नाही. सुतकात वारकऱ्याला जेवायचं चालतं, भजन म्हणलं का नाही ना आम्हाला सुतक आहे म्हणतात. अरे सुतकाचा भजनाचा काय संबंध आहे? उलट ज्याच्या निमित्ताने भजन कराल हा त्याला त्या पुण्याची शक्ती प्राप्त होते. विठाला इतकी सोपी वाट तुकोबरा आम्हाला म्हणता सापडली, मग कशाला ती टाकून देऊ. म्हणून हे कविता मी न दरो पालट न संडो ही वाट सापडली. मग तुकोबरांना विचारलं, महाराज आज उपांत्य दिवस, मागणीचा दिवस आहे, या सेवेच्या मोबदल्यात तुम्ही काही मागितलं का? त्याचं उत्तर दुसऱ्या मनवून केला पाहिजे सांभाळ, मनवून केला पाहिजे सांभाळ, मनवून केला पाहिजे सांभाळ, मनवून केला पाहिजे सांभाळ, मनवून केला पाहिजे तुझे सांभाळ, मनवून केला पाहिजे 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 सांभाळ. माझे बुद्धिबळ पाये तुझे, माझे बुद्धिबळ पाये तुझे, माझे बुद्धिबळ पाये तुझे, माझे बुद्धिबळ पाये तुझे, मनवून केला पाहिजे सांभाळ, मनवून केला पाहिजे सांभाळ, मनवून केला पाहिजे सांभाळ. माझे बुद्धिबळ पाये तुझे, माझे बुद्धिबळ पाय तुझे, माझे बुद्धिबळ पाय तुझे, माझे बुद्धिबळ पाय तुझे, मनवून केला पाहिजे सांभाळ, मनवून केला पाहिजे सांभाळ, पाहिजे सांभाळ, पाहिजे बार रखुमाय ठोबार रखुमाय, जय जय विठो बार रखुमाय, जय जय विठो बार रखुमाय,
कुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव भगवान की जय। जय जय विठोबा रखुमाई हरी हरी जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 डोबार जय 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 डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबार कुमाई डोबा 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 मानवने केला पाहिजे संभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे. तुकोबरांना विचारलं, तुकोबरा काय मागितलं तुम्ही देवाला? महाराज सांगतात, देवा माझा संभाळ करा. संभाळ म्हटलं का दोन पद्धतीचा, एक शरीराचा संभाळ आणि दुसरा आपल्या साधनेचा संभाळ. शरीराचा सांभाळ करा हे देवाला सांगण्याची गरजच नाही, कारण तोच शरीराचा सांभाळ करतोय. चाले शरीर कोणाचे सत्य, जगवणं आणि मारणं त्याच्या हातात आहे. महाराज तोच जगवणार आणि तोच मारणार आहे. तुम्हाला कल्पना असेल, 1993 साली उस्मानाबाद जिल्ह्यातला पोट जिल्हा लातूरला किल्लारीला गणेश महोत्सवाच्या काळात भूकंप झाला होता. 1993 ला घराच्या घर बेचिराग झालेली होती. कितीतरी लोक माती खाली गाडलेली होती. आजही जर किल्लारीला जर गेला तर 2 हेक्टर जमीन अशी आहे का तिथे चिटपाखरू सुद्धा फिरत नाही. एका वितेपेक्षा नांगराचा फळ जर अधिक गेला तर माणसाचे सापळे आजही निघतात. भूकंप झाल्यानंतर काही जिवंत राहिलेली माणसं नांदेडहून मुंबईला येणारी जी रेल्वे आज तागात चालू आहे त्याच्यात बसली आणि मुंबईला येऊ लागली. काय दुर्दैव, ठाण्याजवळ रेल्वे रुळावरून ती रेल्वे घसरली, फक्त किल्लारीचीच माणसं मेली, बाकी सगळी जिवंत होती. त्यांनी ठरवलंय ना त्या दिवशी जावंच लागणार आहे. त्यांनी ठरवलंय तो जगवणार आहे. भक्तराज ध्रुव बाळाला भक्तराज प्रल्हादाला बापाने हिरण्यकश्यपूने अनेक वेळेला मारण्याचा प्रयत्न केला, पण देवाने भक्तराज प्रल्हादाच्या केसाला सुद्धा धक्का लागू दिला नाही महाराज. आणि त्याच्याच बापाने त्या ब्रह्मदेवाकडे किती वरदान मागितले, आत नको, बाहेर नको, स्त्रीडी नको, पुरुषांना नको, शास्त्राने नको, आश्चर्याने नको. ब्रह्मदेव म्हणत होता, तुला काय मागायचं ते माग, माझा बाप तुझा काटाच काढणार आहे. त्याने असा एक वर मागितला की मला 12 मासात मरण नको. महिने किती आहे? 12. देवाने 13वा अधिक मास तयार केला आणि हिरण्यकश्यप मारला. दोंड्याचा महिना जावयाचा नाही, ते तुमचं जमलं ते नंतर जमलं, पण दोंड्याचा महिना हिरण्यकश्यपूला मारण्याकरता देवाने तयार केला. विठाला हा सांभाळ आहे, हा देहाचा सांभाळ आहे, पण साधनेचा सांभाळ केला पाहिजे. स्त्रियांशी बहुविघ्नाने चांगल्या कामाला अनेक प्रतिबंध येतात, त्यात परमार्थात किती प्रतिबंध येतात महाराज. खूप खूप कष्ट सहन करावे लागतात. कालाचा प्रतिबंध आहे, व्यक्तीचा प्रतिबंध आणि अवस्थेचा प्रतिबंध आहे.
माझ्याकडे 2च मिनिटं राहिले, त्या 2 मिनिटात एक प्रसंग सांगतो आणि सेवा समावर करतो. विठाला 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 परमार्थ करता देश पावन लागतो, पावन. एक सांगू, असे महापुरुष ज्या जागेवर बसतात ना, ती जागा सहज पवित्र होते महाराज. साधने करता देश अपवित्र चालत नाही. भगवान सांगतात, शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमानसमात्मना नातुच्छ्रितम नातिनीचम चैला जिन कुशोत्तरम. काही जागा रजोगुणी आहेत, काही जागा तमोगुणी आहेत, काही जागा सात्विक आहेत. पाठ केलं आणि स्टेजवर उभं राहिलं, घाम फुटला का पानाला पान चिकटतं, काहीच आठवत नाही. मग कीर्तनकार विठ्ठल 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 सारखं भजन. खालच्या श्रोत्याला वाटतं कीर्तनकाराचं किती देवाच्या नामचिंतनावर प्रेम आहे. ते प्रेम फ्रेम काय नसतं, पुढच्या आठवण्याची व्यवस्था. विठाला विठाला जागा अपवित्र राहते. काही जागा अशी असते महाराज, एखादा चक्रधार, एखादा राग, एखादा सिद्धांत असा मुखातून जातो, मग विचार केला जातो, अरे आता चिंतनही केलं नव्हतं, मग आपोआप आलं कसं. जागेची ताकद आहे. जागेचा काय महिमा आहे. एक छोटासा प्रसंग सांगतो. ज्या काळात पेशव्यांचा काळ होता आपल्याकडे, पेशवे राज्य करत होते, त्या 3.5 शहाणे होऊन गेले. 3.5 शहाणे. त्यात नानासाहेब फडणवीस अर्ध शहाणे होते आणि श्रीमंत पेशव्यांना पूर्ण शहाणं म्हणत होते. वेळ सकाळची, पेशवे शिकारीला निघाले. प्रसंग असा होता, एक रानातला ससा पुढे पळत होता आणि पाठीमागे कुत्रा लागलेला होता. ससा पुढे पळायचा, कुत्रा पाठीमागे पळायचा, ससा पुढे पळायचा. पळता पळता एका उंच टेकडीवर ससा उभा राहिला. रागाने त्वेषाने डोळे लाल केले आणि पाठीमागे वळून कुत्र्याकडे पाहू लागला. सशाच्या पाहण्यामध्ये कुत्रा जागेवरच उभा राहिला. श्रीमंत पेशव्यांनी पाहिलं, ज्या अर्थी सशाच्या पाहण्यात कुत्रा थांबतो त्या अर्थी ताकद सशाची नाही, मग ससाच्या जागेवर उभा राहिला त्या जागेची ही ताकद आहे. ही जागा धैर्य निर्माण करून देणारी आहे. म्हणून त्या जागेवर जो वाडा बांधला तो पुण्याचा शनिवार वाडा आहे. विठाला 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 देश काळ व्यक्ती आणि अवस्था पवित्र लागतात. तुकोबराय सांगतात, या 4ही दृष्टिकोनात तुम्ही पराधीने. मग काय करा, मनवणे केला पाहिजे सांभाळ. माझे बुद्धिबळ पाय तुझे श्री गुरु ज्ञानेश्वर. एक विदामी न धरू पालट, न संडू ही वाट सापडली. मनवणे केला पाहिजे सांभाळ, माझे बुद्धिबळ पाय तुझे. ओम साई वारकरी संप्रदाय भजनी मंडळाच्या वतीने कार्तिक स्नान काकडा ही साधना करता करता रौप्य महोत्सव वर्षी पंचदिनी कार्यक्रमाचं केलेले हे आयोजन. त्यात उपांत्य दिवसीय भगवत चिंतन सेवा अवगाहन करण्याचं सद्भाग्य माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्याला प्राप्त झालं. परमभाग्याने पूजनीय स्वामीजी आणि वारकरी संप्रदायातले अनेक श्रद्धावान नामनिष्ठ आणि वारकरी संप्रदायाचे पाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समागमात हा आनंदाने चाललेला महोत्सव आणि याच्यावर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचं केलेलं निरूपण, हे 2 तास बोलत असताना यातलं एकही अक्षर माझं नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य प्राप्त झालं, आले या कपाळा थोडे बहु. जे मला मिळालं ते मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जे योग्य आहे ते श्री ज्ञानदेव आणि श्री तुकोबरायांचं आहे. चुकीचे काही शब्द माझ्या मुखातून गेले असेल तर मातृपितृ अंतकरणाने तुम्ही मला क्षमा कराल अशी अपेक्षा अंतकरणात धारण करत असताना एवढ्या दूर प्रवासामध्ये आणण्याचं काम आमच्या काही श्रद्धाळू भाविकांच्या द्वारा प्राप्त झालं.
वासुदेव महाराज तनपुरे त्यांचे सहकारी आणि सेवा या मंडळाचे अध्यक्ष नकुल महाराजांच्या द्वारा तुम्हा सर्व भाविकांच्या दर्शनाचा योग आला. ही झालेली चिंतन सेवा अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगण्य अखंड समाधीधन विश्व माऊली ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीवर आणि स्वामी महाराजांच्या चरणावर समर्पित करत असताना तुझे केले तुमच्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा सेवे माझे जमाधरा कृपा करा सेवटी विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.